हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. शुभ सगळ्यांना, शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सकाळ झाले आपली, फ्रेश वगैरे झालं, मस्त आवरून झालं आहे सगळं. फक्त आता प्रिवरकडून केळी घ्यायची. आजचा वातावरण बघा कसला खतरनाक झाला आहे. हे बघा या साईडला बघा कसं झालं आहे. सॉरी, या साईडला बघा कसं झालं आहे. या साईडला एक नंबर झाला आहे. कसला वाटतो यार सीन, क्लास. सनराईज होत आहे ना, कसला दिसतंय बघा. म्हणजे हे ना सीन असे रेअर असतात एकदम. आणि या साईडला बघा अंधार आहे. कसला अंधार केला या साईडनी, वन साईड. रात्री पाऊस पडला वाटतं, खाली रस्ता ओला आहे. रात्री पाऊस पडून गेलाय आणि आज पण पाऊस येऊ शकतो, बघू. तरी पण मी रेनकोट नेणार नाही, बघू काय होईल ते होईल. दुपारचा पाऊस येईल बहुतेक, सकाळचा नाही येणार, बघू. जर पाऊस खोटा असेल तर 100% मला भेटेल आज. पाऊस खोटा असेल, मी खोटा असेल, बघू आता काय. चलो प्रियरकडून केळी येऊ. आणि वाजलेत 6:30, परफेक्ट 6:30, म्हणजे एक मिनटं आहेत 6:30ला. वंदे भारत, वंदे भारत. आज पण वंदे भारत दिसले यार. ऑरेंज कलरची येते, व्हाईट कलरची येतच नाही. जास्त करून ना व्हाईट कलरची यायची, आता ऑरेंज कलरची परत स्टार्ट केलं वाटतं. व्हाईट ऑरेंज अल्टरनेट. पुरा वन स्कूप घेतलाय. आज 100% पाऊस पडणार, कारण सकाळ सकाळ अंधार असा बेकार केला आहे ना. आणि रात्री पाऊस पडला आहे, समजलंच नाही पाऊस पडला का नाही झोपायच्या ह्याच्यात. सकाळी म्हणजे रात्री पडला का सकाळी पहाटे पडला. आय थिंक सकाळी पहाटे पडला, कारण रस्ते ओले आहेत. नाही रात्री पडला असेल, रस्ते सुकतात काय माहीत. पहाटे पडला असेल. आणि आता एवढा बेकार अंधार केला आहे ना, आज पाऊस पडणार. आणि पाऊस नाही तर गरमी एवढी बेकार होती ना, सकाळ पण गरमी होते. काय वातावरण, काय आपण माणसांच वाट लावले वातावरणाची. झाड तोडून, प्लास्टिक यूज करून, ग्लोबल वॉर्मिंग. मेन म्हणजे आपण जंगलं तोडतोय, झाडं तोडतोय, त्याच्यामुळे परिणाम आहेत, बाकी काय नाही. कर्म का फल, कर्माचा फळ. एव्हरी रिॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जो कम करेंगे वही आपके पास वापस आ जाएगा. जे कर्म कराल ते भोगायला लागणार, ते आपण बघतोय. चेस. भाई प्री वर्कआउट मी एका घोटात प्यायला लागलोय, म्हणजे तोंडाला लावला की गटागट. वॉट अ इम्प्रूव्हमेंट, खतरनाक. चलो जिमला निघू आता. हा अंधार वाढवतच चाललाय भाई. कसला अंधार गेला. मी सकाळचा कसं पाच वाजता वातावरण जो सकाळी पहाटेचा, तसा सेम वातावरण झालाय. एवढा अंधार गेला ना खतरनाक. आणि थोडा ठिमायला लागलाय. मी सटकतो लगेच, नाही तर वाट लागेल आपल्याला. सकाळ भिजायला होईल. थांब ना बाबा, थांब ना, मला जिमला फक्त पोचू दे. काय राव, मागासून नाही पडलास, मग रेनकोट नसता घेतला मी. थोडा पडायला सुरुवात झाली. जोरात नको यायला, नाही तर पूर्ण भिजीन मी. थोडा पडायला सुरुवात. काय पाऊस आहे राव खोटा. गाडी स्टार्ट केली आणि गाडी इथपर्यंत लावली, पार्क केली जिमच्या इथं. तेवढाच पाऊस. एकदा गाडी पार्क केल्यानंतर पाऊस गायब. म्हणजे सकाळ 30 लेवल तक. काय अशी सकाळ अशी सुरुवात असेल ना, दिवस आज
बहुतेक आज दिवसात काहीतरी होण्याची शक्यता असं मला वाटतंय. म्हणजे सकाळ सकाळ अशी गोष्ट झाली ना. तो आलोय जिमला मस्त. काय विषय झाला, बाईक काढली ना त्या पाऊस होता, नॉर्मल होता. आणि जशी इथं बाईक म्हणजे जिमपर्यंत येईपर्यंत पाऊस होता, मला पाऊस बाईकवर भेटला. आणि जशी गाडी पार्किंगला लावली मी खाली तसा पाऊस गायब. सकाळ सकाळ माझ्यासोबत. चलो जिमला आलोय, आज मारायचे चेस्ट आणि ट्रायसेप. आणि आज हाफ टी शर्ट घालून आलोय, फुल टी शर्ट नाही. चलो लेट्स स्टार्ट द वर्कआउट, लेट्स गो. वर्कआउट इज डन. आज मी होतो एकटाच वर्कआउट केला. आता चाललो आहे घरी. पाऊस चालू आहे थोडा थोडा. पावसाला काहीतरी करावं लागेल. मी जेव्हा बाहेर येतो तेव्हाच चालू होतो. चलो मोठ्या ह्याच्यात पटकन सटतो घरी. आलो येताना नीट शांत, पाऊस नाही भेटला. आलोय घरी. डोका फिरवतो पाऊस सकाळ सकाळ. प्रोटीन शेक पितो आता. प्रोटीन शेकचा डब्बा संपलाय. बघू आज येईल काय, नाहीतर मग संध्याकाळी काय नाही. आज खाऊन इंटेक करावं लागेल, जास्त खायला लागेल आज. बघू आला तर बेस्ट, नाहीतर काहीतरी खायला लागेल चांगला हेवी प्रोटीनवाला मिल. चियर्स. माझी ना सगळ्यांची म्हणजे सगळ्यांनी मारायचे ठरवले. मार्केटनी पावसाने मारायचे ठरवले माझी. काल काय विषय झाला, काल CPI डेटा न्यूज होती 6 वाजता. सो मी बसलेलो सेलिंगला बसलेलो, कारण माझा व्ह्यू खालचा होता आणि प्राइस ॲक्शन तीच होती खालची. मी मारलेला ट्रेड, म्हणजे न्यूजला मी कधी ट्रेड मारत नाही. काल मारला, बघू काय होईल ते होईल बघू. SL लावलेला मी. SL एकदम छोटा होता, एकदम म्हणजे एकदम. पण विषय काय झाला, व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळे तो स्टॉप लॉस झाला वरती एक्झिट. म्हणजे माझी पोझिशन झाली वरती एक्झिट. फॉर एक्झाम्पल जर माझा स्टॉप लॉस $10 असेल, तो ट्रिगर झाला $30. असा डोका फिरला ना माझा. म्हणजे काय SL लावून काय फायदाच नाही ना. एकदम छोटा SL होता, म्हणजे असं एकदम पण रेग्युलर असं तसं ना. कारण मुवमेंट सबकन म्हणजे बेकार मुवमेंट असते. बघितलं असेल कॅन्डल ती कशी झाली. एवढा डोका फिरला ना माझा. नंतर आज घरी होतो, पाऊस नव्हता. जशी गाडी काढली बाहेर, बिल्डिंगच्या बाहेर गेलो मी, तसा पाऊस चालू झाला. आणि जिमच्या इथे गाडी लावली, पार्क केली, तसा पाऊस गायब. आणि पाऊस माझ्यासोबत चालू होता. बाकीचे रस्ते सुके होते, फक्त माझ्यावरच पाऊस पडत होता. काय माहिती पावसाने माझ्यावर ट्रॅकर लावलाय की गाडीवर ट्रॅकर लावलाय. पाऊस मला पूर्ण ट्रॅक करतोय अशी मला फिलिंग येते. जशी गाडी बाहेर पडते ना, तसा पाऊस चालू होतो. माझ्यावरच पडतो. बाकीचे रस्ते वगैरे सुके आहेत. आता येताना बघितलं पूर्ण रस्ते सुके आहेत. आता घरी आहे, पाऊस गायब. काय यार, एवढा डोका फिरतो ना. आणि माझ्यासोबतच होतो असं. घ्या मारून, सगळ्यांनी मारायचे ठरवले, मारून घ्या. काय मार्केट ओपन झालंय आज. निफ्टी पॉझिटिव्ह 0.5%. मस्त. निफ्टी मोठ्या टाईम फ्रेमवर बघायला गेलं तर पूर्ण साईडवे आहे. ते एका झोनमध्येच फिरते, का मुवमेंट नाही. सगळे सेक्टर आहेत तशी पॉझिटिव्ह. काल बँक निफ्टी 1.5% म्हणजे निगेटिव्ह क्लोज झाली. आणि ग्लोबली काय, गोल्डनी माझा डोका फिरवला आहे काल मी ही 4 तासाची कॅन्डल आहे. 4 तासाची कॅन्डल बघा कशी एकदम वीक पडले, म्हणजे सेलिंग प्रेशर दाखवला म्हणून मी. आणि हा रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्सच्या खाली क्लोज झाली म्हणून मी सेलिंगला बसलेलो. आणि स्टॉप लॉस एकदम छोटा लावलेला. आणि माझी पोझिशन म्हणजे सेलिंग पोझिशन ट्रिगर झालेली. सेलिंग पोझिशन म्हणजे ओपन होती. लगेच जी कॅन्डल पडली
आणि स्टॉपलॉस इथं होता, एकदम छोटा होता तो. ट्रिगर स्टॉपलॉस इकडं वरती झाला. म्हणजे आता काय एवढा डोका फिरला ना, माझी मार्केट बघायची पण इच्छा नाही माझी आज. आणि तिथून परत खाली आलाय. असे म्हणजे जाम डोका फिरतो रे, जाम म्हणजे जाम. काय मार्केट एवढी घाण मारतो ना मार्केट कधी कधी, पण ती मार्केट बघायची इच्छा नाही. BTC इथेरियम तिथले तिथंच, काय विषय नाही एवढा मार्केटमध्ये. एवढे डिसिप्लिन आणि रूल फॉलो करून सुद्धा जर मार्केट आपली मारत असेल एवढी, तर काय इच्छा होईल हो. ओट्स रेडी झाले, ओट्स रेडी झाले आहेत. कालचे तांदूळ सगळे संपवले, आता परत नवीन टाकतंय ना बघा. कबूतर आलाय, त्याला माहिती आहे मी खायला टाकतोय. चिमण्या पण येतात, कबूतर पण येतात, कधी कधी कावळे पण येतात. ओट्स झालेत, पक्ष्यांना खायला पण टाकलाय. आता मस्त आंघोळ करू, चलो पटकन. आंघोळ वगैरे झाले मस्त, आणि आता खाताय ओट्स. ओट्स खाऊन घेऊ. A few moments later. लंच करतोय मी आता. दही, बॉइल्ड पनीर, काकडी आणि गाजर. सो आज PPI डेटा होता, काल CPI डेटा होता, आज PPI डेटा होता. आज पण गोल्ड उडालाय. म्हणजे काय समजत नाही, या टायमाला ना प्रत्येक सेशनला गोल्ड उडतंय. म्हणजे कॅन्डल बघा ना कसल्या खतरनाक पडत आहेत, आणि नंतर मग पडतो खाली. कालचा होऊन बघा, काल CPI डेटाला एक कॅन्डल आली मोठी, नंतर तिथून थोडा कन्सोलिडेट केला, परत खाली. आज परत सेम. आज एवढी मोठी कॅन्डल नव्हती कालसारखी, पण 2 कॅन्डल मजबूत पडल्यात चांगल्या PPI डेटाला. काय या टायमाला समजतच नाही, म्हणजे एक पण निगेटिव्ह नाही. म्हणजे न्यूजला मार्केट अजिबात एक पण रेड कॅन्डल टाकत नाही, डायरेक्ट वरती ग्रीन कॅन्डल. माझी आज म्हणजे बघायची इच्छा नव्हती न्यूजला, तरी पण बघितलं, आता राहत नाही बघितल्याशिवाय. असं आता आज जेवायला आहे जिरा राईस आणि हरभरा बटाट्याची उसळ, सॅलड आहे मस्त. जेवण घेऊ मस्त आता. सो जेवण वगैरे झालंय, सगळं आवरून झालंय. आजचा दिवस संपलाय. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.